संक्रांतीच्या दिवशी जे सुगडे आम्ही आणले होते त्याच्यावर मातीचे झाकणं असं फ्री भेटले होते. त्या दिवसापासून मॅडमचं याच्यावर लक्ष होतं की याचा कधी कार्यक्रम करतो. तो शेवटी दिवस आला होता आणि आज त्याचा कार्यक्रम झाला होता. इकडे चिप्स आणि TV सोबत एन्जॉय करत मस्त मॅडम तयार झाल्या होत्या. मी पण रोजच्याप्रमाणे हळदी कुंकासाठी तयार झाली होती, पण कपाटातल्या 4 साड्या पाहून माया डोक्याचं दही झालं होतं की घरी एकसे बळकर एक साडी असताना मी यावेळेस फक्त 4 साड्यासोबत घेऊन आली, आणि ते पण संक्रांतीच्या प्रोग्राम होता ना. आता मी काय घालू, लय बेकार टेन्शन आलं होतं. ते तरी बरं होतं की प्रत्येकीच्या घरी म्हणजे एका दिवशी दोघीच्या घरी असं हळदी कुंकाचा प्रोग्राम चालू होता, म्हणजे टेन्शन नव्हतं. 2-2 प्रोग्राम भागत होते. इथं आल्यावर आम्हाला पहिले नाश्ता दिला. नाश्त्यामध्ये होते पकोडे आणि चिप्स, आणि मॅडमले त्यातली मिरची गेल्यावर मॅडमले लागलं असणार तिखट. डोळ्यात एवढे आसू होते. मी विचारलं तिखट लागलं का, तर बोलते की नाही. मी म्हटलं आवडत आहे तर ठीक आहे खाय. नंतर आमचा इथं हळदी कुंकाचा प्रोग्राम झाला. त्या ताईच्या इथं प्रोग्राम होता. त्या ताई किती छान तयार झाल्या होत्या. मला तर ताईले पाहून टेन्शन आलं की माया घरी आता मी काय घालू. ज्या 4 साड्या होत्या त्यातल्या 3 तर घालून झाल्या होत्या, एक राहिली होती ते पण नॉर्मलच होती. म्हटलं तर पाहू काय करायचं आहे. तर नंतर हळदी कुंकाचा प्रोग्राम झाल्यावर त्यांना आम्हाला वाण दिलं. नंतर सकाळी ज्या ताईच्या इथं हळदी कुंकू होतं तिथं मी आली नव्हती, संध्याकाळी तिथं गेली. नंतर घरी येताना इकडे येताना उजेड होता आणि घरी जाताना अंधार झाला होता. आम्हाला उशीर झाला. नंतर घरी आल्यावर आमचे असे पराक्रम सुरू झाले. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत